नमस्कार मित्रांनो, अधिक मासातील सर्वात पवित्र आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारी एकादशी म्हणजेच कमला एकादशी. पद्मपुराणात या एकादशीचे अतिशय मोठे महत्त्व सांगितले आहे. असे म्हटले जाते की जो भक्त श्रद्धेने कमला एकादशीचे व्रत करतो त्याच्या जीवनातील दारिद्र्य, दुःख, अपयश आणि संकट दूर होतात. आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराणातील संपूर्ण खरी कथा एका पापी मुलाची, जो चुकीच्या मार्गावर गेला, पण कमला एकादशीच्या प्रभावाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. महाभारताच्या काळात धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे वासुदेवा, अधिक मासातील शुक्ल पक्षातील कमला एकादशीचे महत्त्व काय आहे? या दिवशी कोणते व्रत करावे आणि यामुळे कोणते पुण्य मिळते? भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, राजन, तू अत्यंत पवित्र प्रश्न विचारलास. कमला एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आणि माता लक्ष्मीची कृपा देणारी आहे. पूर्वी उज्जयिनी नगरीत घडलेली एक सत्यकथा तुला सांगतो. पूर्वी उज्जयिनी नगरीत शिवधर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी आणि विष्णुभक्त होता. त्याची पत्नी सुद्धा साधी, शांत आणि देवभक्त होती. त्यांना 5 पुत्र होते. 4 पुत्र चांगले, संस्कारी आणि आईवडिलांची सेवा करणारे होते. पण धाकटा मुलगा तो पूर्ण वेगळाच होता. त्याला वाईट संगती लागली होती. तो जुगार खेळायचा, खोटं बोलायचा, चोरी करायचा आणि देवधर्माची थट्टा करायचा. आई रोज त्याला समजवायची, बाळा, चुकीचा मार्ग सोड, देवाचं नाव घे. पण तो रागाने म्हणायचा, देवाने कुणाचं भलं केलंय? त्याच्या वागण्यामुळे संपूर्ण गाव ब्राह्मण कुटुंबाची थट्टा करू लागलं. शेवटी एक दिवस शिवधर्मा रागाने म्हणाले, आजपासून तू या घरात राहणार नाहीस. आणि त्यांनी त्याला घराबाहेर काढलं. घरातून बाहेर पडल्यावर त्याच्याकडे काहीच उरलं नाही. ना अन्न, ना पैसा, ना आधार. काही दिवस तो गावोगाव फिरत राहिला. लोक त्याला काम देत नव्हते. भुकेने व्याकुळ होऊन तो जंगलात पोहोचला. एका झाडाखाली बसून तो रडत म्हणाला, देवा, मी इतका वाईट होतो का? पहिल्यांदाच त्याच्या मनात पश्चाताप निर्माण झाला. तेवढ्यात त्याला दूर एक आश्रम दिसला. तेथे महर्षी हरिमित्र तप करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. मुलगा त्यांच्या चरणी पडला. गुरुदेव, माझं जीवन संपलं आहे. महर्षींनी डोळे उघडले. त्यांनी शांतपणे विचारलं, तू सत्य सांग. त्यांनी आपली सर्व पापे कबूल केली. महर्षींना त्याच्यावर दया आली. महर्षी म्हणाले, बाळा, अधिक मासातील शुक्ल पक्षातील कमला एकादशी अत्यंत प्रभावी आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याची सर्व पाप नष्ट होतात. तू जर श्रद्धेने उपवास केलास, रात्रभर जागरण केलंस आणि हरिनामाचा जप केलास तर तुझं जीवन बदलू शकतं. मुलगा रडत म्हणाला, गुरुदेव, मला संधी द्या. एकादशी आली. पहाटे तो नदीवर गेला. थंड पाण्यात स्नान करून त्याने सूर्याला नमस्कार केला. तो म्हणाला, हे प्रभू, माझी पाप क्षमा कर. तो मंदिरात गेला. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर बसून जप करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय. पूर्ण दिवस त्याने अन्न पाणी घेतलं नाही. रात्र झाली. मंदिरात फक्त दिव्याचा प्रकाश होता. बाकी सर्वत्र शांतता. तो रात्रभर हरिनाम घेत बसला. मध्यरात्र झाली. अचानक मंदिरात सुगंध दळवळू लागला. दिव्याचा प्रकाश खूप तेजस्वी झाला. संपूर्ण मंदिर सोन्यासारखं चमकू लागलं.
त्याने डोळे उघडले आणि त्याच्यासमोर साक्षात माता लक्ष्मी प्रकट झाल्या. कमळावर बसलेल्या सोन्यासारखा तेजस्वी प्रकाश. तो घाबरून खाली पडला. माते, मी पापी आहे. माता लक्ष्मी म्हणाल्या, बाळा, पश्चातापाने आणि भक्तीने मनुष्य शुद्ध होतो. आजपासून तुझ्या जीवनातील दुःख संपले. सकाळ झाली. त्याच्या मनातील अहंकार पूर्ण नष्ट झाला होता. तो घरी परतला. आईवडिलांच्या चरणी पडून रडू लागला. मला माफ करा. शिवधर्मा म्हणाले, बाळा, आज तू खरा बदललास. हळूहळू त्याचं जीवन सुधारू लागलं. त्याला काम मिळालं. घरात सुख, शांती आणि संपत्ती आली. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, राजन,